आता कोणाला ड्युरेबिलिटीमध्ये इंटरेस्ट नाही. आपलं प्रोडक्ट ड्युरेबल असलं पाहिजे, तो भाग वेगळा आहे. लोकांची स्पेंड इकॉनॉमी सुरू झालेली. लोक खर्च जास्ती करतात. त्यांना एक मोबाईल चालत नाही, ते 2-2, 3-3 मोबाईल ठेवतात. त्यांना एक नंबर चालत नाही, ते एका मोबाईलमध्ये 2 नंबर टाकतात, 2 मोबाईलमध्ये 4 नंबर टाकतात. म्हणजे लोक मोठे कन्झ्युमर होत चालले. पीपल आर लिव्हिंग अँड अर्निंग टू हॅव मोर इन लाईफ. तर हे पॉझिटिव्ह सिनारिओ आहे आणि ह्याला कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला कॉम्पिटिशनच शिकवतं. फॉर एक्झाम्पल ॲपल फोन्समध्ये एका काळाला ते लोक हक्काने म्हणायचे आम्ही एकच सिम कार्ड लावणार एका मोबाईलमध्ये. आता ई सिम येतं. सॅमसंगने शिकवलं की नाही आम्ही तुम्हाला 2 सिम कार्ड देऊ एका फोनमध्ये. मग ॲपलने सुरू केलं. आता ई सिम मध्ये तर तुम्ही 8-10 नंबर त्या फोनवर ठेवू शकता, जिथे ऍक्टिव्ह 2 नंबर राहतील. करेक्ट. तर दिस इज ऑल बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. हे कॉम्पिटिशन असल्यामुळे आपल्याला चांगलं प्रोडक्ट मिळत आहे आणि त्या कॉम्पिटिशनच्या मार्फत ॲज अन एंटरप्रेन्योर मी काय शिकू शकतो ते शिकणं फार महत्वाचं आहे. सो मला वाटतं मराठी उद्योजकाचा ना रेजिस्टन्स टू चेंज हा खूप प्रकार आहे की आम्ही 20 वर्षापासून हे करतोय, हेच प्रोडक्ट करतोय आणि ह्याच पद्धतीने करतोय आणि आमचं प्रोडक्ट किती बेस्ट आहे. आणि बऱ्याचदा आपण कॉम्पिटिशनला ब्लेम करतो की त्यांची क्वालिटी चांगली नाही आहे किंवा आम्ही खूप जितकं चांगलं करतो तितकं ते चांगलं करत नाहीत वगैरे वगैरे. पण राईट, आता तुम्ही जसं म्हणालात की लोकांना ती लॉंग टर्म ड्युरेबिलिटी नको आहे. त्यांना तो एक युजेबिलिटी हवी आहे किंवा त्याला व्हरायटी हवी आहे, त्याला नॉवेल्टी हवी आहे त्याच्यामध्ये. दिट इज द माइंडसेट ऑफ द कस्टमर चेंज होतोय. मला वाटतं रेजिस्टन्स टू चेंज हा विषय मराठी उद्योजकांना जास्त लागू पडतो, कारण त्यांना जिथे राहतात, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यामध्ये राहतात ना, तिथेच त्यांना मार्केट करायचं असतं. तर मी असं नाही म्हणतो की कुठला बिझनेस करणार ते तुम्ही डिसाईड करू शकता, पण तो कुठे तुम्ही करणार ते तुम्ही डिसाईड नाही करू शकत. यू हॅव टू गो टू द मार्केट वेअर द मार्केट इज, राईट. तर त्याला एक कॉन्सेप्ट असतो रेड ओशन आणि ब्लू ओशन. ज्या ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन असते त्याला आपण रेड ओशन म्हणतो आणि जिथे अजून कॉम्पिटिशन पोहोचलेली नाही आहे तिथे आपण ब्लू ओशन म्हणतो. जसं आता महाराष्ट्रामध्ये जर आपण ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर बी आणि सी सिटीजमध्ये जास्त स्कोप आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीला रादर दॅन मुंबईमध्ये. कारण मुंबईमध्ये सगळे इंटरनॅशनल प्लेयर आहेत आणि त्यांना तुम्हाला कम्पीट करावं लागतं. सो आणि मगाशी तुम्ही जे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणाला की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ते ऑलरेडी कॉम्पिटिटर करतो, तर आपण काय करायला हवं ना, तर आपण रिसर्च अँड डुप्लिकेट करायला हवं. यू हॅव टू जस्ट सी व्हॉट दे हॅव डन अँड यू कॅन डुप्लिकेट दॅट. सो तो रेजिस्टन्स टू चेंज आहे ना, तो कसा आपण बघायला हवा. म्हणजे जिकडे बिझनेस घेऊन जाईल तिकडे जावं लागेल किंवा मी 20 वर्ष इथे आहे तर इथेच करणार, असाने बिझनेस वाढेल का कधी? तुम्ही जे म्हणाला ते एकदम योग्य आहे. म्हणजे रेड ओशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर ब्लू ओशन टेक्नॉलॉजी किंवा सिस्टम, आणि आता आहे डीप ओशन टेक्नॉलॉजी. अच्छा. तर व्हॉट इज डीप ओशन टेक्नॉलॉजी? डीप ओशन टेक्नॉलॉजी म्हणजे समजा मी ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे किंवा विना टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे आणि मी आता त्यांना प्रवासाला घेऊन चाललोय. आता मी त्याच्यामध्ये माझी एक सोशल मीडिया टीम लावली आणि ती सोशल मीडिया टीम काय करते, माझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, माझे जे कस्टमर्स आहेत, त्यांचं मी व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएट करतोय त्यांना प्रसिद्ध करण्यासाठी. त्याचे 2 फायदे आहेत. तो व्यक्ती स्वतःचं कॉन्टेंट पसरवणारच, ऑटोमॅटिकली टूर्स अँड ट्रॅव्हलचं नाव बनतं. आय एम नॉट चार्जिंग एनिथिंग एक्स्ट्रा, पण माझा डिमांड वाढू शकतो. तर तुम्ही डिमांड कसं क्रिएट करू शकता ते फार महत्वाचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, आय वेंट डीप इन टू द सिस्टम की मी याच्यामध्ये वेगळं पण काय देऊ शकतो. तर मी माझ्या प्रत्येक कस्टमरचं व्हिडिओ प्रोफाईल बनवतो, कॉन्टेंट बनवतो. आता 100 पॅसेंजर्स असतील, कस्टमर्स असतील, त्याच्यामधून 20 लोकांना त्याची हाऊस असेल, तर ती हाऊस तुम्ही पूर्ण करून देताय, तर ते तुमचे प्रचारक बनतात. फ्री ॲडव्हर्टायझिंग, फ्री मार्केटिंग. तर यू आर बीटिंग द कॉम्पिटिशन बाय डुईंग द सर्व्हिस बेटर देन युअर कॉम्पिटिशन. हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, हा जमाना आहे ग्लोकलचा. ग्लोकल म्हणजे काय, तुम्ही लोकल पेहलवान आहातच, त्याच्यामध्ये देर इज नो दुमत नाही आहे, पण आता तुम्ही ग्लोबली कसं कॅप्चर करू शकता. तर असे अनेक मराठी उद्योजक आहेत ज्यांनी लोकल मार्केट कॅप्चर केल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय देशांमध्ये सुद्धा मार्केट क्रिएट करतायत. टेक्नॉलॉजीमुळे पूर्ण जग जे एक छोटंसं गाव झालेलं आहे. तर तुम्हाला पोहोच कुठेही असू शकते ॲट नो कॉस्ट. आपण हे कॉन्टेंट बनवतोय, आपण हे मुंबईत बसून बनवतोय, पण हे बघणार 2 टियर, 3 टियर, 4 टियर किंवा अमेरिकेतला एक प्रेक्षक, लंडन मधला एक प्रेक्षक. तर टेक्नॉलॉजीमुळे आणि इट इज नो कॉस्ट, आपल्याला त्याची कॉस्ट काहीच लागत नाही, पण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचतायत. त्याच प्रकारे विचारांसारखं जर आपले प्रोडक्ट पोहोचू शकले तर वी बिकम अ ग्लोकल मार्केट, अ बिझनेसमॅन, ग्लोकल बिझनेसमॅन. लोकल स्ट्रेंथ, ग्लोबल मार्केट. जेवढं आपलं मार्केट मोठं तेवढी आपली ताकद वाढणार, तेवढी आपली प्रगती होणार. तर इट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजायझिंग. आपण स्ट्रॅटेजी कशी बनवू शकतो. आपल्या मागे शिवाजी महाराज साहेब बसलेत. शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं, गोरिला वॉरफेअर.
ते कधीच कॉम्पिटिशनला ताकदीला घाबरले नाही. 1 लाखाचं सैन्य असलं तरी ते 5,000 लोकांनी घेऊन त्यांना अटॅक करायचे. म्हणजे आपण असं कुठेच नाही पाहिलंय. 1 लाख लोक 5,000 लोकांना अटॅक करतात हे बऱ्याचदा घडलं असेल इतिहासात, पण 5,000 लोकांनी 1 लाख लोकांवर अटॅक करणं हे गरिला वॉरफेअर आहे. तर बिझनेस इज अ गेम आणि इट इज अ प्लेझंट वॉर. वी जस्ट नीड टू स्ट्रॅटेजाइज बेटर. कॉम्पिटिशनला आपली कमजोरी न समजता कॉम्पिटिशनला आपण आपली ताकद कसं बनवू शकतो याचा विचार करायचा. सिम्पल. युट्यूबवर एक नवीन बिझनेस सुरू केला लोकांनी आणि मराठी उद्योगांनी पण सुरू केलेला आहे. जे प्रसिद्ध पिक्चर असतात तो पिक्चर बॅकग्राऊंडमध्ये चालू असतो आणि आपण त्या पिक्चरची कॉमेंट्री देतोय. अच्छा. आणि आपले व्ह्यू वाढतात आणि त्या व्ह्यूकडनं आपल्याला युट्यूब इन्कम देतो. किती चांगला बिझनेस आहे. म्हणजे कोणीतरी 700-800 कोटी रुपये खर्च करून एक पिक्चर बनवलाय हॉलिवूडचा आणि कोणतरी शहाणा त्या पिक्चरबद्दल माहिती देतोय आणि त्याला 15 मिलियन व्ह्यू, 20 मिलियन व्ह्यू, 50 मिलियन व्ह्यू मिळतात आणि त्याच्यातनं तो इन्कम घडवतोय. डोक्याचा भाग. देर आर रिसोर्सेस दॅट आर रिक्वायर्ड फॉर द बिझनेस. तुम्हाला भरपूर रिसोर्सेस लागतात. ते सगळे रिसोर्सेस तुमचे असले पाहिजेत का? गरज नाही आहे. मला ट्रेनचं शूट करण्यासाठी ट्रेन माझी स्वतःची असली पाहिजे असं नाही आहे ना. मी ट्रेनमध्ये जाऊन शूट करू शकतो. दुसऱ्यांचे रिसोर्सेस आपण कसे युटिलाइज करू शकतो हा सुद्धा एक विचार आहे. युअर कॉम्पिटिशन इज युअर रिसोर्स. त्या रिसोर्सचा वापर तुम्ही कसा करावा ही तुमची बुद्धिमत्तावर डिपेंड आहे. आणि प्रत्येक बिझनेसमध्ये ब्लू ओशन असणं फार गरजेचं आहे. कॅन यू क्रिएट द डीप ओशन? जर ते तुम्ही करू शकाल अतिउत्तम.